नमस्कार सर्व विद्यार्थी मित्र व माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी, मी दिनेश बडुरे आपलं परत एकदा मनपूर्वक स्वागत करतो द मॅथ्स लॅबमध्ये। यापूर्वीच्या भागामध्ये आपण संख्या ज्ञानमध्ये संख्यांचे प्रकार पाहिलेले होते। मग त्या संख्या प्रकारामध्ये आपण विशेषतः मूळ, जोडमूळ आणि सहमूळ या संख्यावर आधारित जे प्रश्न आतापर्यंतच्या परीक्षेमध्ये विचारलेले होते ते सर्व प्रश्न आपण पाहिलेले आहेत। मूळ संख्याच्या बाबतीत जेव्हा आपण पाहतो तेव्हा जर मोठ्या संख्या दिलेल्या असतील आणि त्यामध्ये मूळ कोणती आहे हे शोधा जर म्हणलं तर त्यावेळेस आपल्याला असं विशिष्ट असं ट्रिक्स वगैरे काय नाही। मग त्यावेळेस आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्या तिथं वापराव्या लागतील। मूळ संख्या शोधत असताना विभाज्यतेच्या कसोट्या आपण यापूर्वी पाहिलेल्या आहेत। ते 1 ते 15 पर्यंतच्या जरी विभाज्यतेच्या कसोट्या आपल्याला जर आल्या तर आपल्याला थोडंसं सोपं होईल। कोणतीही संख्या एखाद्या संख्येने डिवाइड होईल किंवा भाग जाईल, निशेष भाग जाईल का नाही हे पाहण्यासाठी। मग विभाज्यतेच्या कसोट्या बघत असताना आपण मुख्यतः 2 पासून बघूया। जर समजा एखादी संख्या आहे कुठलीही तर त्या संख्येला 2 निशेष भाग जाईल किंवा नाही हे जर पाहायचं असेल तर आपल्याला एक कसोटी आपण यूज करतो। ती अशी आहे, जर त्या संख्येच्या एकक स्थानी 0, 0, 2, 4, 6, 8 या संख्यापैकी कुठलीही एखादी जर डिजिट असेल तर त्या पूर्ण संख्येला 2 निशेष भाग जाईल असं म्हणतो आपण। समजा एखादी संख्या आपण घेऊयात उदाहरणामध्ये की एक संख्या दिली तुम्हाला। आता ही एवढी मोठी संख्या आहे, मग या संख्येला 2 ने निशेष भाग जाईल का नाही हे बघण्यासाठी आपण त्याला भागत न बसता आपण काय करतो तर फक्त शेवटच्या डिजिटवर आपण लक्ष केंद्रित करतो आणि ती जर संख्या जर सम असेल म्हणजे यापैकी एखादी जर असेल तर त्या संख्येला 2 न निशेष भाग जाईल असं म्हणतो। मग या कसोटीच्या आधारावर आपण या पूर्ण संख्येला भाग न घालता आपण डायरेक्टली सांगू शकलो की या पूर्ण संख्येला 2 ने निशेष भाग जाणार नाही। निशेष भाग जाणे म्हणजे बाकी 0 येणे। त्यानंतर 3च्या कसोटीचा जर विचार केला तुम्ही तर त्या संख्येच्या ती संख्या किती पण मोठी असेल, गृहीत धरा आता या संख्येचा विचार करूत आपण, तर या संख्येला 3 ने भाग जाईल की नाही हे बघण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला तर त्यांची बेरीज करावी लागेल। सर्व अंकाची बेरीज करा। जर इथं जर बघितला तर या दोघांची बेरीज 7 आहे, परत इथं 9, परत 7 आणि 7 14 आणि 15 आणि हे 5 म्हणजे हे 20, परत बघा 7 आणि 9 16 आणि 20 म्हणजेच किती एकूण 36। या पूर्ण संख्येची बेरीज जर बघितलास तर किती आहे 36 आहे। मग या 36 या संख्येला 3 ने भाग जाईल का तर हो, या 36 या संख्येला 3 ने निशेष भाग जातो। मग जर समजा या संख्येला 3 ने पूर्ण भाग गेला तर या पूर्ण संख्येला सुद्धा 3 ने निशेष भाग जाईल। म्हणजे कसोटीचा वापर करत असताना आपण काय केलं, एखादी खूप मोठी संख्या आहे आणि त्या संख्येला एखाद्या विशिष्ट संख्येनं भाग जातो का नाही हे नेमके भागाकार करत बसण्यापेक्षा आपण डायरेक्टली त्या कसोटीचा वापर करतो आणि त्यानुसार त्या संख्येला भाग जाईल किंवा नाही हे आपण जज करतो। त्यानंतर बघा 3चा आपण काय बघितलं तर सर्व अंकांची बेरीज घेतो आणि सर्व अंकांच्या बेरजेला याला जर 3 ने भाग गेला तर आपण काय करतो की त्या पूर्ण संख्येला 3 ने निशेष भाग जातो असे आपण म्हणतो। त्यानंतर आपण 4चा विचार करूयात। 4चा जर विचार केला तर जेव्हा एखादी खूप मोठी संख्या दिलेली आहे तेव्हा फक्त शेवटच्या 2 अंकावर आपण लक्ष केंद्रित करायचं आहे। त्या संख्येच्या गृहीत धरा, परत ही संख्या आपण गृहीत धरूयात। आता या संख्या आपण काय घेतलं होतं तर 2, 5, 6, 3, 8, 7, 5 ही संख्या आहे। मग या संख्येच्या बाबतीत आता कोणती संख्या आहे ते बघूयात तर ही आहे 25,63,875। या एवढ्या मोठ्या संख्येला आपल्याला 4 ने निशेष भाग जाईल का हे सांगत असताना त्याला भागत बसण्यापेक्षा आपण काय करतो फक्त शेवटच्या 2 डिजिटला आपण बघतो। शेवटच्या 2 डिजिटला जर 4 ने निशेष भाग गेला तर या पूर्ण संख्येला सुद्धा निशेष भाग जाईल। आता 75चा जर विचार केला तुम्ही तर 75ला 4 ने निशेष भाग जाणार नाही। बघा 4 1 4
तुम्ही वजा केला 3 आलं आणि 4च्या टेबलमध्ये 35 पेक्षा छोटी संख्या 4 8 32 आणि इथं बाकी आली 3. आपल्याला बाकी नको आहे. बाकी किती पाहिजे आपल्याला 0. निशेष भाग जाणे इथं मग या पूर्ण संख्येला 4ने निशेष भाग जाणार नाही. मग 4ची कसोटी काय म्हणता येईल आपल्याला, तर शेवटचे 2 डिजिट जे आहेत किंवा शेवटच्या 2 अंकापासून बनलेली जी संख्या आहे किंवा तयार झालेली जी संख्या आहे याला काय केलं पाहिजे, याला 4ने निशेष भाग गेले पाहिजे. म्हणजे याला 4ने भाग जाणं अपेक्षित आहे. त्यानंतर 4च्या कसोटीनंतर आपण बघूयात 5ची कसोटी. मग 5च्या कसोटीमध्ये कसं आहे बघा, ही 5ची कसोटी ती काय सांगेल, एखादा कुठलाही नंबर आहे त्या नंबरच्या शेवटच्या डिजिटवर आपल्याला फक्त लक्ष केंद्रित करायचं. फक्त शेवटचा डिजिट जर तुम्ही पाहिलात तर आपल्याला लगेच लक्षात येईल की त्या संख्येला पूर्ण भाग जाईल की नाही. आता या संख्येच्या शेवटी शेवटचा डिजिट कोण आहे, 5 आहे. तर या पूर्ण संख्येला 5ने निशेष भाग जाईल. मग 5ची कसोटी काय आहे, तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 या दोन्हीपैकी एक संख्या असणं आवश्यक आहे. 0 किंवा 5 या दोन्हीपैकी एखादा जरी अंक त्या शेवटी असेल तर त्या संख्येच्या शेवटी असेल तर त्या पूर्ण संख्येला 5ने निशेष भाग जाईल. ही काय आहे, 5ची कसोटी आहे. त्यानंतर 6च्या कसोटीचा विचार करूत आपण. 6ची कसोटी खूप सोपी आहे. म्हणजे बघा, जेव्हा तुम्ही 6चे फॅक्टर्स बघता, त्याचे अवयव बघता, तर 6चे अवयव कोणकोणते आहेत, तर 6चे अवयव आहेत 2 आणि 3. जेव्हा 2 आणि 3चं गुणाकार करता तेव्हा तुम्हाला 6 मिळतं. मग इथं लक्षात काय ठेवणार, तर ज्या संख्येला 2 आणि 3ची कसोटी लागू झाली, म्हणजे 2 आणि 3ने भाग गेला, तर त्या पूर्ण संख्येला सुद्धा 6ने निशेष भाग जाईल. म्हणजे इथं आपण 6च्या कसोटीबाबत काय लक्षात ठेवूयात, ज्या संख्येला 2ने आणि 3ने निशेष भाग जाणं अपेक्षित आहे. बघा, 2ने आणि 3ने भाग गेलं पाहिजे. 3ने जर भाग गेला, निशेष भाग गेला, तर त्यावेळेस तुम्ही काय म्हणू शकता, 6ने सुद्धा त्या पूर्ण संख्येला त्या 6 या संख्येने डिवाइड करता येईल किंवा भाग जाईल. त्यानंतर 7च्या कसोटीबाबत मात्र थोडंसं असं आहे की ते कसोटी जी आहे ती कसोटी वापरत बसण्यापेक्षा 7ने डिवाइड करणं हे खूप सोपं आहे. त्यामुळे 7ची कसोटी आपण शक्यतो कुठं वापरत नाही. त्यानंतर 8च्या कसोटीचा विचार करूत आपण. 8च्या कसोटीमध्ये परत जसं आपण 6च्या बाबतीत बघितलं, सेम त्या पद्धतीने करू शकता. किंवा शेवटचे 3 डिजिट, एखाद्या संख्येच्या शेवटचे 3 डिजिट बघायचे. बघा, शेवटचे 3 डिजिट 3 अंकापासून बनणारी संख्या किंवा तयार होणारी संख्या बघा, काय करायचं तुम्हाला, तर शेवटचे 3 डिजिट बघायचे आणि त्या शेवटच्या 3 डिजिटला जर 8ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 8ने भाग जाईल. गृहीत धरा ही संख्या परत मी विचारात घेतो. संख्या काय होती आपली, तर आपण म्हणलं होतं की 25,63,875 ही संख्या आहे. मग या संख्येला जर आपल्याला 8ने निशेष भाग जातो का बघायचा आहे, तर फक्त 875चा विचार करूयात आपण. या 875ला 8ने भाग जाईल का पूर्ण, तर 8 1 8, परत वरून आला 7, शून्याचा भाग बसला. परत इथं पुढचं डिजिट घेतला आपण, जेव्हा शून्याचा भाग बसवतो पुढचा डिजिट घेऊत आपण, आणि 8च्या पाड्यामध्ये 75, तर 8 8 64, 8 9 72. इथं बघितला तर 3 बाकी आली. म्हणजे परत इथं या संख्येला जर बाकी येत असेल 8ने भागल्यानंतर शेवटच्या 3 डिजिटला, तर त्या पूर्ण संख्येला 8ने निशेष भाग जाणार नाही. ही तर ही झाली 8ची कसोटी.
त्यानंतर 9च्या कसोटीचा विचार करूत आपण. या कसोट्या आपण कशासाठी बघत आहोत म्हणलं आपण, एखादी मोठी संख्या दिली, 3 डिजिटचा एखादा नंबर दिला 3 अंकाचा, आणि तुम्हाला म्हणलं की ती ऑप्शनमध्ये 3 नंबर दिले जातात, 3 डिजिटचे 4 नंबर दिले जातात आणि त्यापैकी मूळ संख्या कोणती. मग यावेळेस मात्र आपल्याला या विभाज्यतेच्या कसोट्या वापरून आपल्याला काय करावं लागतंय, बऱ्याच वेळेस तिथं जज करावं लागेल की ती संख्या मूळ आहे का नाही किंवा संयुक्त आहे. मग आता 9चा जर विचार केला तर 9ची कसोटी काय सांगते, जसं 3चं बघितलं तुम्ही, 3चं काय बघितलं तर सर्व अंकाची बेरीज ती काय असली पाहिजे, 3 निशेष भाग गेले पाहिजे. तसंच इथं सुद्धा तसंच आहे, सर्व अंकाच्या बेरजेला सर्व अंक जे आहेत त्या सगळ्यांची बेरीज जी आहे ती जे काही येईल त्याला 9ने जर भाग गेला तर पूर्ण संख्येला भाग जाईल. म्हणजे इथं बघा परत लिहितो, सर्व अंकाची बेरीज करा आणि त्या सर्व अंकाच्या बेरजेला जर 9ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 9ने निशेष भाग जाईल. किंवा तुम्ही 9च्या बाबतीत आणखीन एक करू शकता बघा, तर एक अंकी बेरीज घ्यायची. म्हणजे बघा, किंवा ऑर मध्ये मी लिहितो एक अंकी बेरीज. आता एक अंकी बेरीज आपण काढलेली आहे यापूर्वी, एक अंकी बेरीज करायची आणि ती जर 9च्या पाड्यामध्ये येत असेल, 9च्या टेबलमध्ये येत असेल तर त्या पूर्ण संख्येला सुद्धा 9ने भाग जाईल. आताच इथं हीच संख्या परत मी गृहीत धरतो, याच्यामध्ये जर बघितलं तर बघा या संख्याच्या अंकाची बेरीज किती आली होती, 36 आली होती. मग 36ला काय केलो मी, हा 36 आहे त्याला 9ने भागलं तर 9 चोक 36 पूर्ण भाग गेला. म्हणजे या पूर्ण संख्येला 9ने निशेष भाग जाईल. किंवा मी आणखीन एक तुम्हाला आता सांगितलं होतं की एक अंकी बेरीज घ्यायची. एक अंकी बेरीज कसं घेणार, आता तुमची बेरीज किती आली होती, 36 आली होती. मग त्या 36चा परत त्याच्यामध्ये 2 डिजिट आहेत, 2 अंक आहेत बघा, 3 आणि 6, या दोघांची बेरीज करा. या दोघांची बेरीज येणार 9 आणि त्याला परत 9ने भागला तर 1 येईल. म्हणजेच जेव्हा एक अंकी बेरीज 9 येते, काय म्हणलं, जेव्हा एक अंकी बेरीज 9 येते तेव्हा त्या पूर्ण संख्येला, ती संख्या किती पण मोठी असेल तर त्याला भागत बसण्याची आपल्याला गरज नाही. त्यावेळेस तुम्ही डायरेक्टली म्हणू शकता की त्या विशिष्ट संख्येला 9ने निशेष भाग जाईल आणि बाकी 0 येईल. त्यानंतर 10च्या कसोटीचा आपण थोडंसं विचार करूयात. 10ची कसोटी काय सांगते, जेव्हा एखाद्या संख्येच्या युनिट प्लेसला, एखाद्या संख्येच्या एकक स्थानी जर 0 आणि फक्त 0 ही जर डिजिट असेल, 0 ही जर संख्या असेल तर त्या पूर्ण संख्येला काय होईल, 10ने पूर्ण भाग जाईल. आता या संख्येचा जर विचार केला तर एकक स्थानी किती आहे, 5 आहे, तर या संख्येला 10ने निशेष भाग जाणार नाही. तर कसोटी काय सांगते, तर एकक स्थानी काय असणं आवश्यक आहे, 0 असणं आवश्यक आहे. एकक स्थानी 0 असेल तर निश्चितपणे त्या दिलेल्या संख्येला कितीने भाग जाईल, 10ने पूर्ण भाग जाईल. त्यानंतर आपण 11ची कसोटी बघूयात. 11ची कसोटी काय सांगते बघा, जेव्हा एखादी संख्या तुम्हाला दिलेली आहे तर त्याच्या ज्या काही डिजिट्स आहेत, त्यांचे जे काही अंक आहेत, तर त्या अंकाची एक आड एक बेरीज घ्यावं लागेल. बघा, एक आड एक बेरीज म्हणजे आता इथं संख्या दिलेली आहे तुम्हाला, संख्या हीच आपण परत घेऊयात. एक आड एक संख्याचा जर विचार केला तर कोणती संख्या बघा, 2, 6, त्यानंतर 8 आणि त्यानंतर 5. या सर्व अंकाची बेरीज किती येते ते बघा. 2 आणि 6 8, 8 आणि 8 16, 16 आणि 5 21, इथं आलं 21. काय केलं आपण, एक आड एक संख्या ज्या आहेत तर त्या एक आड एक जे अंक आहेत तर त्या अंकाची काय केली आपण, बेरीज केली. परत आता राहिलेले जे डिजिट्स आहेत, राहिलेले जे अंक आहेत तर त्यांची बेरीज बघा. तर इथं काय येणार बघा, हे 5 आणि 3, परत इथं 7, यांची बेरीज काय येणार, 5 आणि 3 8 आणि अधिक 7 म्हणजे 15, 7 आणि 7 14 आणि 15. तर दुसरा जे एक आड एक संख्याची आपण बेरीज केली तेव्हा आपल्याला 21 आणि 15 मिळेल. तर यांचा फरक, यांचा डिफरन्स जर बघितला तुम्ही तर इथं आलेला आहे 6. तर हा डिफरन्स जर 0 किंवा 11च्या पटीत असेल
काय म्हणलं बघा, हा जो डिफरन्स आहे एक आड एक संख्या एक आड एक जे अंक आहेत तर त्या अंकाची आपल्याला बेरीज करायची आहे आणि ज्या दोन मिळणाऱ्या तुम्हाला बेरीज आहेत तर त्या बेरजेमधला फरक त्याचा डिफरन्स हा किती असला पाहिजे, 0 किंवा 11च्या पटीत असला पाहिजे. तर 11च्या पटीत जर असेल तर तुम्हाला काय म्हणता येईल, तर या ही मोठी संख्या जी आहे तर ती 11ने निशेष भाग जाईल. मग या संख्येचा विचार केल्यास तुम्हाला हा डिफरन्स किती मिळत आहे, 6 मिळत आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तर या संख्येला म्हणजे 25,63,875 या संख्येला 11ने निशेष भाग जाणार नाही. मग परत बघा 11च्या कसोटीबद्दल काय म्हणलं आपण, तर एक आड एक बेरीज जे आहे बघा, एकानंतर एक अंकाची बेरीज व अंकाची बेरीज करा आणि मग त्याचा डिफरन्स काढा आणि फरक काढा आणि तो फरक जर 0 किंवा 11च्या पटीत असेल तर तुम्ही काय म्हणू शकता, त्या पूर्ण संख्येला 11ने निशेष भाग जाईल. त्यानंतर आपण 12ची कसोटी बघूयात. परत जसं आपण या 6च्या बाबतीत बघितलं तसंच 12च्या कसोटीबाबत आहे. 12च्या कसोटीबाबत काय म्हणता येईल, जसे 6चे 2 अवयव होते 2 आणि 3 तसेच 12चे अवयव कोणते असणार, तर ते 6 किंवा 3 आणि 4 असे घेऊयात. मग तुम्हाला 3ची पण कसोटी माहिती आहे आणि 4ची पण कसोटी माहिती आहे. 3ची कसोटी काय, तर सर्व अंकाची बेरीज करा आणि त्या बेरजेला जर 3 जर निशेष भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला भाग जाईल. आणि त्यानंतर 4चा विचार केला तर शेवटच्या 2 अंकापासून मिळणारी जी काही तुम्हाला संख्या आहे तर त्या संख्येला परत कितीनं डिवाइड करायचं, तुम्हाला 4ने भागायचं आणि पूर्ण भाग गेला तर त्या मोठ्या संख्येला सुद्धा 4ने निशेष भाग जाईल. या संख्येच्या बाबतीत आपण बघितलेलं होतं. तसंच म्हणजे 3 आणि 4ने निशेष भाग गेला तर निश्चितपणे त्या संख्येला 12ने पण निशेष भाग जाईल. ही आहे 12ची कसोटी. त्यानंतर 13 ही मूळ संख्या असल्यामुळं काही विषय नाही, तिथं आपण कसोटी वगैरे वापरत नाही. 14च्या बाबतीत परत तेच, जसं आपण फॅक्टर पाडलं होतं 2 आणि 7 14नेच तुम्हाला डिवाइड करावं लागेल. आणि 15च्या बाबतीत सुद्धा तसंच, जसं आपण फॅक्टरच्या पद्धतीनं वापर केला 15चा विचार केला तर 15 म्हणजे काय, 3 गुणिले 5 आणि त्या एखाद्या संख्येला जर 5ने आणि 3ने या दोन्ही संख्येनं जर भाग जात असेल तर निश्चितपणे त्या संख्येला 15ने निशेष भाग जातो. मग या कसोट्याचा वापर म्हणजे 1 ते 15 पर्यंतच्या कसोट्या जर आपल्याला जज करता आल्या तर तेवढा वेळ आपला काय होईल, भागत बसण्यापेक्षा आपण काय करू शकतो, डायरेक्टली त्या मोठ्या संख्येला या कसोट्या वापरून या 1 ते 15 या संख्येनं भाग जातंय का नाही हे आपण व्यवस्थित बघू शकतो. ठीक आहे. त्यानंतरचा भाग आपल्याला जो बघायचा आहे तो त्रिकोणी संख्येचा, तो बघूयात आपण. यानंतर आपल्याला त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे बघायचं आहे. मग त्रिकोणी संख्याचा जर विचार केला तर यापूर्वीच्या परीक्षेमध्ये त्रिकोणी संख्येवर आधारित फ्रिक्वेंटली प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे दर 2 परीक्षेमध्ये तुम्हाला एखादा हा प्रश्न त्रिकोणी संख्येचा दिसेल. आता नेमके त्रिकोणी संख्या म्हणजे काय किंवा ते कशा शोधायच्या हे थोडंसं आपण बघूयात. बघा, त्रिकोणी संख्या शोधण्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, n इन ब्रॅकेट n+1 डिवाइड बाय 2 म्हणजे n गुणिले n अधिक 1 भागिले 2. मग हा n काय असेल, तर n ही कुठलीही नैसर्गिक संख्या जिथून आपण 1 पासून तुम्ही घेऊ शकता. जर 0 घेतला तर n म्हणजे पाया सुद्धा म्हणता येईल. इथं बघा, या संख्येमध्ये म्हणजे हे त्रिकोणी संख्या आहे, बरोबर आहे, आणि या त्रिकोणी संख्येमध्ये n जो आहे हा काय आहे, पाया आहे. त्रिकोणी संख्येचा पाया कोणता असा बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो. मग ते काढण्यासाठी हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे. गृहीत धरूत आपण आता n बरोबर 1 घेऊया. जर n बरोबर 1 घेतलात तर बघा ही पुढची संख्या काय होणार, n+1 म्हणजे n अधिक 1 म्हणजे ती काय होणार, 2 होणार. म्हणजे तुम्ही n च्या जागी कुठलीही संख्या घेतलात तर त्याच्या पुढची संख्या ती असेल आणि 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार भागिले 2.
म्हणजे जेव्हा तुम्ही कुठल्याही दोन नैसर्गिक संख्या घेचाल क्रमवार आणि त्याची जर निमपट केलात तर काय मिळेल आपल्याला? त्रिकोणी संख्या मिळेल. बघा याच्यामध्ये इथं लिहिलेलं आहे बघा, त्याच्या त्रिकोणी संख्येच्या गुणधर्मामध्ये पहिला गुणधर्म आपण लिहिलेला आहे की क्रमवार नैसर्गिक संख्याच्या गुणाकाराचे निमपट. कुठल्याही दोन क्रमवार संख्या घ्या. जर आता सुरुवात जर तुम्ही 1 पासून जर केलात तर क्रमवार संख्या बघा 1 ही पहिली संख्या, त्याच्यामध्ये n+1 म्हणजे त्याच्यामधली पुढची संख्या ॲड केलात तुम्ही तर ती असेल 2/2 म्हणजे बघा हे 2 कटलं म्हणजे राहणार 1. म्हणजे 1 ही पहिली त्रिकोणी संख्या आहे. त्रिकोणी संख्याचा विचार करत असताना पहिल्यांदा आपण 1 ही त्रिकोणी संख्या लिहिली ज्याचा पाया पण 1च आहे. पहिली संख्या जी असेल तर ती काय असते? त्रिकोणी संख्याचा पाया असते. त्याच्या गुणधर्मामध्ये आपण लिहिलेलं आहे की पहिली संख्या ही त्या त्रिकोणी संख्येचा पाया आहे. 1 ही त्रिकोणी संख्या आहे आणि त्याचा पाया कोण? तर पाया सुद्धा कोण आहे? 1 आहे. त्यानंतर आता आपण दुसऱ्या दोन क्रमवार संख्या घेऊ. 1 2 झाले, आता 2 आणि 3 घ्या. बघा 2 × 3 भागिले 2, 2 कटले म्हणजे 3 आलं. म्हणजे 3 ही दुसरी काय आहे? त्रिकोणी संख्या आहे. आता बऱ्याच वेळेस प्रश्न असा येऊ शकतो की 1 ते 100 पर्यंत किती त्रिकोणी संख्या आहेत? तर 1 ते 100 पर्यंत एकूण 13 त्रिकोणी संख्या आहेत. त्या कोणकोणत्या आहेत त्या आपण इथं बघूयात. पहिली संख्या होती 1, दुसरा त्रिकोणी संख्या आपल्याला मिळाली 3. त्यानंतर बघा क्रमवार संख्या घेऊत आपण. 1 2 झालं, 2 3 झालं, आता 3 4 हा झाला तिसरा. त्यानंतर 4 5, त्यानंतर 5 × 6 भागिले 2, परत 6 × 7 भागिले 2, परत 7 × 8 भागिले 2, त्यानंतर 8 × 9 भागिले 2. ठीक आहे. परत 9 × 10 भागिले 2, 10 × 11 भागिले 2. बघूयात आपण या कोणकोणत्या आहेत. बघा इथं 4 2 2 4 म्हणजे 3 2 6 ही तिसरी आपल्याला संख्या मिळाली. त्यानंतर 2 1 2 2 आणि 5 2 10, 10 ही चौथी त्रिकोणी संख्या मिळाली. त्यानंतर बघा हे 2 2 1 2 3 5 3 15, त्यानंतर 2 1 2 3 ठीक आहे. परत 7 3 21, परत 2 1 2 4 7 4 28, परत 2 1 2 4 9 4 36. त्यानंतर इथं आलं 5 9 5 45, परत इथं 5 इथं 55. त्यानंतर बघा 11 × 12, त्यानंतर 12 × 13, त्यानंतर 13 × 14. काय येईल बघा इथं 2 याला डिवाइड केला तर 2 1 2 सक 11 × 6 66 आले. परत इथं 6 13 सक 7 18 आणि 1 78. परत 2 हे केला 2 1 2 2 7 आणि 13 7 91. तर एवढ्या संख्या. आता जर पुढची संख्या जर घेतला तुम्ही तर ती मोठी संख्या येईल 100 पेक्षा. तर आपण काय बघत आहोत तर 100 पर्यंत किती त्रिकोणी संख्या येतात त्याचा विचार केला आपण. तर बघा 1 ते 10 मध्ये 4 आल्या. त्यानंतर परत त्रिकोणी संख्या 15 21 28 36, 15 21 28 36, त्यानंतर 45 55 66, 45, त्यानंतर 55 66, त्यानंतर 78 आणि 91. बघा किती संख्या झाल्या? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. तर 1 ते 100 पर्यंत एकूण 13 त्रिकोणी संख्या आहेत. बघा आपण काय बघितलो? 1 ते
1 ते 100 पर्यंत एकूण आपल्याला 13 त्रिकोणी संख्या आहेत आणि या त्रिकोणी संख्या मिळवत असताना आपण 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार केला आणि त्या क्रमवार संख्येमध्ये जे पहिली संख्या असेल तर ती काय असेल, त्या त्रिकोणी संख्याचा पाया असेल. म्हणजे 1 या त्रिकोणी संख्येचा पाया 1, 3 या त्रिकोणी संख्येचा पाया 2, 6 या त्रिकोणी संख्येचा पाया 3, त्याच पद्धतीने 10 या त्रिकोणी संख्येचा पाया 4, त्याच पद्धतीने 15 या त्रिकोणी संख्येचा पाया 5. अशा पद्धतीने तुम्ही 91 या त्रिकोणी संख्येचा पाया 13 ही संख्या आहे असं म्हणू शकता. बघा, आतापर्यंतच्या ज्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहे ते शक्यतो पायाच्या संदर्भातच विचारलेलं आहे. म्हणजे एखादी त्रिकोणी संख्या दिली जाईल आणि तुम्हाला असं विचारलं जाईल की त्या त्रिकोणी संख्येच्या पुढील तिसरी त्रिकोणी संख्या किंवा पुढील तिसऱ्या त्रिकोणी संख्येचा पाया किती. तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला तिथे विचारले जातात. अगदी सोपे असे प्रश्न आहेत तिथं, परंतु ही संकल्पना एकदा आपल्याला स्पष्ट झाली की नेमकं काय आहे याच्यामध्ये, तर असे प्रश्न सोडवणं हे खूप सोपं आहे. फक्त आपल्याला परत एकदा थोडं रिवाईज करू की क्रमवार नैसर्गिक संख्याचा गुणाकाराचा निमपट 2 क्रमवार संख्या गुणाकार करा भागिले 2 करा. पहिली संख्या ही पाया असते, म्हणजे त्या 2 क्रमवार संख्येमध्ये पहिली संख्या पाया असेल आणि 2 त्रिकोणी संख्येची बेरीज ही नेहमी वर्ग संख्या येते. याच्यावर पण एक प्रश्न विचारलेला होता. बघा काय म्हणले, कुठल्याही 2 नैसर्गिक त्रिकोणी संख्येचा विचार करा तुम्ही, त्यांची बेरीज ही काय येणार, वर्ग संख्याच येणार. बघा, या दोघांची बेरीज केला तुम्ही तर ती 4 आहे, या दोघांची बेरीज केला तर ती 9 आहे, इथं बघितलात तर 16 आहे. 16 हा 4चा वर्ग आहे, 9 हा 3चा वर्ग आहे. कुठल्याही 2 संख्याचा जर तुम्ही बेरीज केला तर ती काय येते, तर ती वर्ग संख्या येते. म्हणजे इथं आपण काय पाहिलं, कुठल्याही त्रिकोणी संख्येचा पाया कसा शोधायचा आणि त्रिकोणी संख्या दिली तर त्याच्या पुढील 3रा 5वा 10वा अशा प्रकारच्या त्रिकोणी संख्या किंवा त्याचा पाया कसा शोधायचं त्याचे यापूर्वी विचारलेल्या प्रश्नाचे आपण थोडंसं आता अवलोकन करूया, चेक करूत आपण. पेपर 1 2016ला विचारलेला हा प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 4 संख्या दिल्या गेलेल्या आहेत आणि त्या संख्या कोणत्या प्रकारामध्ये मोडतात किंवा कशा प्रकारच्या काही ऑप्शन दिलेले आहेत खाली. बघा, 6, 36, 66 आणि 136 या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत असं विचारलेलं आहे. बघा, हा बेट आता आपण पाहत आहोत. लगेच आपल्याला लक्षात आलं की या त्रिकोणी संख्या आहेत. मग ऑप्शनमध्ये दिले तुम्हाला चौरस संख्या, आयत संख्या, पंचकोनी संख्या आणि त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या कशा मिळतात हे आपण आत्ताच पाहिलेलं होतं. त्यासाठी आपण एक फॉर्म्युला होता, तो काय होता, n, जो की पाया आहे त्या संख्येचा n अधिक 1 त्याला गुणाकारात आणि त्याचे निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या आपण अशा पद्धतीने काढलेले होते. मग त्रिकोणी संख्या 1 ते 100 पर्यंत आपण 13 आहेत असं म्हणलेलं होतं. आणि इथं जर बघितलं तर ऑप्शनमध्ये बघा 6, 36, 66 आणि 136 हे बघा 6 आहे, त्यानंतर 36 आहे, त्यानंतर 66 पण आहे. ती 100च्या पुढल्या असल्यामुळं आपण इथे लिहिलेलं नाही आणि 100च्या पुढले 136 ही पण एक काय आहे, त्रिकोणी संख्या आहे. काही वेळेस असा पण प्रश्न विचारलेला आहे की सर्वात मोठी एक अंकी त्रिकोणी संख्या कोणती, तर सर्वात मोठी एक अंकी त्रिकोणी संख्या ही 6 आहे आणि सर्वात छोटी त्रिकोणी संख्या 2 अंकी असं विचारलं तर ती काय असेल, 10 असेल आणि 1 अंकी जर विचारल्यास 1 असेल. आणि 100 मध्ये सर्वात मोठी त्रिकोणी संख्या कोणती असेल तर ती 91 आहे. किंवा अशा पण प्रश्न विचारला जाईल की 2 अंकी सर्वात मोठी त्रिकोणी संख्या कोणती, तर ती 91 91 आहे हे आपल्याला माहीत आहे. बघा, आता 136चा पाया काय आहे हे पण आपण याच्यानंतर बघूयात. पहिल्यांदा आपण बघूयात. आता याचं उत्तर तर आपल्याला लक्षात आलं की काय आहे, याचं उत्तर आहे त्रिकोणी संख्या, बरोबर. मग आपल्याला प्रश्न पडला असेल की चौरस संख्या काय आहेत किंवा आयत संख्या काय आहेत, पंचकोनी संख्या आहेत. याच्यावर आतापर्यंत काही प्रश्न विचारलेला नाही, पण आपल्याला थोडंसं नॉलेज म्हणून आपण इथं लक्षात घेऊ. n वर्ग असं जर प्रकारच्या अशा स्वरूपामध्ये काही संख्या असतील तर त्या चौरस संख्या असतील. मग n वर्ग म्हणजे कोणत्या, ज्या पूर्ण वर्ग संख्या आहेत त्या चौरस संख्या आहेत. बघा काय म्हणलो मी, ज्या पूर्ण वर्ग संख्या आहेत तर त्या काय आहेत, त्या चौरस संख्या आहेत. मग 1चा वर्ग 1, त्यानंतर 2चा वर्ग 4, 3चा 9, 4चा 16, 25, 36. तर या संख्या कशा आहेत, त्या चौरस संख्या आहेत.
मग आयत संख्या कोणत्या? बघा, कोणत्याही दोन क्रमवार नैसर्गिक संख्येचा गुणाकार करून जे काही संख्या मिळेल तर ते काय असेल, तर आयत संख्या असेल. बघा काय म्हणलो, कोणत्याही दोन नैसर्गिक संख्या आपण कशाने दाखवतो? n इंटू n प्लस 1, n गुणिले n अधिक 1 म्हणजे त्याच्या पुढची संख्या ही नैसर्गिक संख्या. मग जेव्हा दोन अशा पद्धतीने संख्यांचा गुणाकार करतो आपण, तर मिळणारी संख्या ही काय असते? आयत संख्या असेल. आणि या आयत संख्येला 2 न भागलात तर आपल्याला काय मिळते? त्रिकोणी संख्या मिळेल. बघा, आयत संख्येचं एखादं उदाहरण घेऊ जरा. n भरून जर मी 1 घेतलं तर 1 गुणिले 2 म्हणजेच 2, हा काय झाला? पहिला आयत संख्या असेल. मग त्यानंतर मी 2 नैसर्गिक संख्या घेतली nच्या जागी आणि त्याच्या पुढची संख्या 3 म्हणजे 6. त्यानंतर जर मी इथं 3 घेतलं, इथं 4 घेतलं 12, त्यानंतर 4 घेतलं, 5 घेतलं 20, तर 2, 6, 12, 22 या काय आहेत? तर आयत संख्या आहेत. त्यानंतर पंचकोनी संख्या ज्या आहेत तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला एक सूत्र आहे, तो आहे 3n वर्ग वजा n भागिले 2. या फॉर्म्युल्यानुसार या सूत्रामध्ये जेव्हा n ची किंमत किंवा कुठलीही नैसर्गिक संख्या तुम्ही ठेवलात, 1 पासून सुरुवात करूत आपण. जर समजा मी 1 जर ठेवलं तर बघा 3, 1 चा वर्ग म्हणजे 1च असेल, वजा 1 भागिले 2 म्हणजेच 3 1 3 वजा 1 भागिले 2. मग 3 वजा 1 म्हणजेच किती असेल? 2 भागिले 2 म्हणजे 1. तर 1 ही पहिली पंचकोनी संख्या आहे. त्यानंतर आता n ची किंमत 2 ठेवूयात आपण. 3, त्यानंतर 2 चा वर्ग वजा 2 भागिले 2, 3 गुणिले 4, 3 चौक 12, 12 मधून 2 गेले 10 भागिले 2 म्हणजे 5. म्हणजे बघा, 1 ही पहिली पंचकोनी संख्या, 5 ही दुसरी पंचकोनी संख्या, त्यानंतर 12 आणि 22 आणि असे बरेच संख्या आपण पंचकोनी संख्या शोधू शकतो. पंचकोनी म्हणजे सरळ सरळ असं आहे की जर तेवढे ठिपके जर तुम्ही घेतलात, रांगोळी बघितलेली असेल आपण, ठिपक्याची रांगोळी, त्याच्यामध्ये मग तुम्ही म्हणाल किंवा 1 मध्ये कुठं पंचकोन तयार होतो किंवा 1 मध्ये कुठं त्रिकोण तयार होतो, तर त्या बिंदूमध्ये तुम्हाला इमॅजिन करावं लागेल. ती त्रिकोणी संख्या आहे, तो पंचकोनी संख्या आहे. त्यानंतर 5 घेतलात, 5 ठिपके घेतलात तर तुम्हाला एक पंचकोन ही आकृती मिळेल. त्यानंतर 22 अशा पद्धतीनं तुम्ही खाली जर ठिपके वाढवला तेवढे तर त्याच्यापासून आपल्याला काय मिळेल, किंवा पंचकोन तयार करण्यासाठी आपल्याला एवढ्या ठिपक्यांची आवश्यकता असेल. तर त्रिकोणी संख्या तर आपण सगळ्या पाहिलेल्या आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आपण काय बघितलं? त्रिकोणी संख्या. आणखीन एक प्रश्न थोडासा इथं एक निर्माण झाला, गृहीत धरूत आपण. इथं तुम्हाला प्रश्न पडला असेल की 136 ही कोणाची याचा पाया काय असेल? तर पाया काढण्यासाठी बघा एक ट्रिक्स आहे. ते काय करावं लागेल तुम्हाला? दिलेली संख्या जी आहे तर दिलेल्या त्रिकोणी संख्येला 2 न गुणायचं आहे. काय म्हणलो मी? दिलेली त्रिकोणी संख्या किती आहे? 136 आहे. त्याला 2 न गुणायचं. 2 न गुणून किती येतं बघा? 6 2 12. ठीक आहे, म्हणजे 2 सक्क 12, परत 3 2 6 आणि 1 7 आणि परत 2 1 2. मग आता याच्यानंतर बघा, 272 या संख्येपेक्षा छोटी वर्ग संख्या कोणती आहे ते बघायचं तुम्हाला. या वर्ग संख्येपेक्षा छोटी वर्ग संख्या. मग बघा, जर 15चा विचार केलात तर 15चा वर्ग किती आहे? 225. 16चा केलात तर 256. हा याच्या जवळ आहे. 272 पेक्षा कमी असणारी पहिली वर्ग संख्या कोण आहे? 16चा वर्ग. म्हणून जी काही संख्या असेल तर तो काय असेल? तो पाया असेल. म्हणून 136 या संख्येचा पाया कोण आहे? तर 16 हे पाया आहे. मग आपण चेक करूयात खरंच 16 आहे का आपल्या थोड्या समाधानासाठी. फॉर्म्युला काय सांगतो आपला? नैसर्गिक संख्या गुणिले त्याची पुढची संख्या आणि भागिले 2, बरोबर. आणि यांचा जर तुम्ही गुणाकार केलात, याला कॅल्क्युलेशन केलात तर बघा, तर 17 गुणिले 8 हे आपल्याला काय मिळेल? 136. बघा, हा प्रश्न एकच होता पण याच्यामध्ये आपण बरेच प्रश्न निर्माण केले. आपल्याला शॉर्टमध्ये कमी वेळेत सोडवायचा आहे आणि हा प्रश्न बघितल्यावर आपल्याला लगेच लक्षात आला होता की हे सर्व कशा आहेत? त्रिकोणी संख्या आहेत.
परत आपल्याला प्रश्न निर्माण झाला की या काय असतील. तर या सगळ्याच प्रश्नामध्ये जेवढे काही आपल्याला उपप्रश्न तयार करता येतील तर असे अनेक उपप्रश्न आपण इथं तयार केलेले आहेत. बघूत आपण या पुढचा प्रश्न बघूयात. पेपर 1 2017ला विचारलेला प्रश्न आहे. 21 या त्रिकोणी संख्येनंतर, म्हणजे 21 ही एक त्रिकोणी संख्या आहे आणि या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी 7वी त्रिकोणी संख्या जी आहे तर त्या त्रिकोणी संख्येचा पाया किती. बघा प्रश्न कसा विचारला तुम्हाला. 21 नंतर क्रमाने येणारी 7वी त्रिकोणी संख्या न विचारता त्या त्रिकोणी संख्येचा पाया विचारले. मग याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर दिलेल्या संख्येचा पाया काय ते शोधावं लागेल. बघा काय म्हणलो, दिलेल्या संख्येचा पाया शोधायचा आणि त्याच्यामध्ये क्रमाने येणारी कितवी संख्या म्हणले ते ऍड करा, जेणेकरून आपल्याला आन्सर मिळेल. बघा पहिल्यांदा मग 21चा आपण काय करू, पाया शोधूयात. पाया कसं शोधला आपण आता यापूर्वी सांगितलेलं होतं. दिलेली त्रिकोणी संख्या त्याला 2 ने गुणा. दिलेल्या त्रिकोणी संख्येला 2 ने गुणून किती मिळालं तुम्हाला, 21 2 42. मग 42 पेक्षा छोटी वर्ग संख्या, बघा यापेक्षा छोटी वर्ग संख्या कोणती आहे. यापेक्षा छोटी वर्ग संख्या लक्षात आलं तुम्हाला. 6चा वर्ग 36 आहे आणि 7चा वर्ग 49, म्हणजे याच्यापेक्षा मोठा आहे. 36 आणि 49च्या मध्ये आहे ना, बरोबर आहे. मग याच्यापेक्षा छोटी वर्ग संख्या 36 आहे. मग या 36चा वर्गमूळ काय आहे, 6 आहे. तर या त्रिकोणी संख्येचा म्हणजे 21 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आला, 6 आला. 21चा पाया 6. परंतु तुम्हाला काय शोधायचं आहे, त्याच्यानंतर 21च्या नंतर या 21 या त्रिकोणी संख्येच्या नंतर येणारी 7वी त्रिकोणी संख्या, 7वी त्रिकोणी संख्या नको आहे आपल्याला, त्याचा पाया पाहिजे. तर सोपं आहे, फक्त याच्यामध्ये 7वी त्रिकोणी संख्याचा पाया तर 7 ऍड करा. जर 10वी विचारलं तर 10 ऍड करा, 15वी विचारलं तर 15, जे काय असेल ते त्याच्यामध्ये ऍड करा. म्हणजे आपल्याला अपेक्षित जो उत्तर आहे तो 6 मध्ये 7 ऍड करून, बघा 6 6 12 आणि 13, तर 13 पर्याय क्रमांक सी म्हणजे 13 हे आपलं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. 2018 पेपर 1 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. सेम प्रश्न आहे जो आता आपण पाहिलेला आहे. तिथं फक्त अंक बदलला आहे. 15 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती. इथं ऑप्शन राहिलेले आहेत. आपण उत्तर शोधूयात आणि जो काही उत्तर असेल तो पर्याय आपला बरोबर असेल. बघा 15 या त्रिकोणी संख्येचा आता पहिल्यांदा काय करतो, दिलेली त्रिकोणी संख्या याला 2 न मल्टिप्लाय करतो. याला 2 न गुणलो आपण तर 15 2 30. 30 पेक्षा छोटी वर्ग संख्या कोणती आहे. बघा आपल्याला माहिती आहे 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25. 5चा वर्ग 25 ही याच्यापेक्षा छोटी आहे. जर 6चा विचार केलो तर तो किती होतो, याच्यापेक्षा मोठा होईल, जो की आपल्याला नको आहे. आपल्याला काय पाहिजे, याच्यापेक्षा छोटी वर्ग संख्या पाहिजे. मग ती 25 आहे. मग 25चा वर्गमूळ कोण आहे, 5 आहे. तर 5 मध्ये क्रमांक कितवं पाहिजे तुम्हाला, 5वं पाहिजे. मग तो ऍड करा. 5 आणि 5 10. तर 10 पर्याय असणारा जो कोणता पर्याय असेल तर तो काय आहे, उत्तर असेल. इथं थोडंसं लक्षात राहिलेलं नाही, तो ऑप्शन लिहायचं. तर 10 पर्याय असणारा हा आपला काय असेल, बरोबर किंवा करेक्ट आन्सर असेल. पुढील प्रश्न बघू. 2020ला पेपर 1 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. 15 21 28 36 या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत. आता बीट आपला त्रिकोणी संख्येचा चालू आहे तर निश्चितच त्या कशा आहेत, त्रिकोणी संख्याच आहेत. बघा आपण बघितलेलं आहे. आपण तर इथं लिहिलेलं आहेत बघा 15 21 28 36. 15 21 28 36 या कशा प्रकारच्या संख्या आहेत, या त्रिकोणी संख्या आहेत. म्हणून आपला पर्याय क्रमांक बी म्हणजे त्रिकोणी संख्या हे काय असेल, याचं करेक्ट उत्तर असेल. बाकीचं चौरस संख्या, पंचकोनी संख्या, आयत संख्या याच्याबद्दल थोडीफार माहिती आपण यापूर्वी बघितलेली होती. पुढील प्रश्न बघा. पेपर 1 2021ला विचारलेला प्रश्न आहे. 10 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 8व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती. म्हणजे सेम क्वेश्चन आपण पाहिलेले आहेत असे 2. आता तुम्हाला पण लक्षात आलेले असेल तर कसं सोडवायचं. दिलेली त्रिकोणी संख्या त्याला 2 ने गुणा. त्यानंतर आलेलं जे उत्तर आहे त्याच्यापेक्षा छोटी वर्ग संख्या, तर 4चा वर्ग 16 याच्यापेक्षा छोटा आहे. 5चा वर्ग 25 मोठा आहे, मग 16 आहे. मग 16चा वर्गमूळ किती, 4. तर 4 हा याचा पाया आला 10चा. मग तुम्हाला काय शोधायचं आहे,
त्यानंतर क्रमाने येणाऱ्या 8व्या त्रिकोणी संख्येचा पाया. मग 8व्या त्रिकोणी संख्येचा पाया फक्त याच्यात ऍड करा. म्हणजे बघा 4 + 8 करा, तर 4 + 8 किती येणार, तर 12. तर 12 उत्तर असणार. तर पर्याय क्रमांक सी हे आपलं काय असेल, पर्याय योग्य पर्याय असेल. त्रिकोणी संख्येवर आधारित संभाव्य प्रश्न म्हणून आपण सरावासाठी हा प्रश्न घेऊ, ज्याच्यामध्ये प्रश्न विचारला आहे 325 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 7व्या त्रिकोणी संख्याचा जो पाया आहे, तर त्या पायाचा वर्ग किती. बघा प्रश्न थोडंसं तुम्हाला इथं थोडंसं वेगळं विचारलेलं आहे. इथं काय म्हणलं आहे, 325 ही त्रिकोणी संख्या जी आहे, तर त्याच्या नंतरचा 7वा त्रिकोणी संख्या जो आहे, तर त्याचा जो पाया आहे, तर त्याचा वर्ग शोधा म्हणलेला आहे. बघूत आपण पहिल्यांदा याचा पाया बघूयात. 325चा या त्रिकोणी संख्येचा पाया शोधायचं म्हणलं की याला 2 ने मल्टिप्लाय केला आपण, तर याचं दुप्पट किती येणार, तर 650 येणार. 650 पेक्षा छोटी वर्ग संख्या आपल्याला माहिती आहे, ती आहे 25चा वर्ग, 625. मग याचा वर्गमूळ किती म्हणलात तुम्ही, 25. तर या दिलेल्या संख्येचा म्हणजे 325चा पाया किती, 25. हा इथं सॉल्व केला आपण. पुढे काय म्हणलं बघा, याच्यानंतर क्रमाने येणारी 7वी संख्याचा पाया म्हणजे याच्यात किती ऍड करावं लागेल, 7 ऍड करावं लागेल. मग याच्यामध्ये 7 ऍड केलात तुम्ही, तर ते किती येणार, 32 येणार. परत पुढे प्रश्न काय विचारले, किंवा पायाचा वर्ग किती. आता बऱ्याच वेळेस जर ऑप्शनमध्ये 32 दिसलं तर आपण इथपर्यंत सोडवलेलं असतो आणि 32ला राईट करून पुढे जाण्याची शक्यता असते. तर पूर्ण प्रश्न आपण वाचणं आवश्यक आहे. मग इथं त्याने मग काय म्हणलं, किंवा 32चा वर्ग कोणता. आता 32चा वर्ग इथं पर्यायामध्ये जर तुम्ही बघितलात तर 64 असू शकणार नाही. 900 हा कुणाचा वर्ग आहे, 30चा वर्ग आहे, बरोबर आहे. आणि तर शेवटचा पर्याय जर तुम्ही 32 × 32 केलात तर ते काय येईल, 1024. तर ऑप्शन क्रमांक डी म्हणजे 1024 हे आपलं बरोबर पर्याय असेल. पुढील प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की खालील पैकी कोणती संख्या लगतच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज नाही. बघा प्रश्न काय आहे की खालीलपैकी कोणती संख्या ही दोन त्रिकोणी संख्याच्या लगतच्या 2 त्रिकोणी संख्याची जर बेरीज केलात तर त्याच्या बाबतीत आपण इथे एक प्रॉपर्टी लिहिलेली आहे की जर 2 लगतच्या जर त्रिकोणी संख्या असतील तर त्या संख्येची बेरीज ही नेहमी काय येणार, वर्ग संख्याच येणार. मग बघा याच्याच आधारावर वर्ग संख्या कोणती नाही हे आपल्याला बघावं लागेल. मग पर्यायामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की 100 हे 10चा वर्ग आहे, त्यानंतर हा 6चा वर्ग आहे, त्यानंतर हा 11चा वर्ग आहे. पण 200 ही कोणत्याच संख्येचा तो वर्ग नाही. म्हणून आपलं करेक्ट पर्याय काय असेल, डी. तर इथं आपण या गुणधर्माचा वापर केला की कोणत्याही 2 लगतच्या जर त्रिकोणी संख्याचं जर तुम्ही बेरीज केला तर ती वर्ग संख्याच येईल. आता इथं आहेत बघा, इथं जर बघितलं तर या दोघांची बेरीज किती आली, 4 आली. परत या दोघांची बेरीज ही 9 आली, 3चा वर्ग आहे. त्यानंतर हा 4चा वर्ग, त्यानंतर हा 5चा वर्ग, हा 6चा, हा 7चा वर्ग, 8चा वर्ग. अशा पद्धतीने आपल्याला वर्ग संख्या मिळतील जेव्हा तुम्ही 2 लगतच्या क्रमवार लगतच्या ज्या काही त्रिकोणी संख्या असतील त्यांची आपल्याला बेरीज केल्यास वर्ग संख्या मिळेल. ठीक आहे. तर त्रिकोणी संख्या आणि कसोट्याचा आज आपण अभ्यास केलेला आहे. तर यापुढील भागामध्ये आपण दुसरा घटक पाहूयात. धन्यवाद.